त्यानं जगदंबेची साधना केली. गावाला विद्यानगर नाव का पडलं इथपर्यंत आलतो मी. कधी कधी जातो लांब, कारण काय होतंय गव्हाला पाणी देताना गवत उपटायचा नाद आहे. मग एखाद्या वेळेस पाणी दुसऱ्या ओळीत जात, पण मी पलीकडच्या रानात जाऊ देत नाही. एरंड कवाच बुजली जाणार नाही. विठाला विद्यानगर नाव का पडलं? आई जगदंबेची कृपा झाली आणि त्या गावच्या राजाने जगदंबेला प्रार्थना केली, माझ्या गावातला प्रत्येक तरुण हा विद्वत्तेचं टोक गाठलेला असावा. तर जगदंबेनं सांगितलं, राजा लेकर विद्वान करायची ताकद माहित नाही, ती ताकद आहे सरस्वती. त्या सरस्वतीचा मूर्तिमंत अनुभव पायाला चिटकलेल्या धुळीच्या कणा इतकाच मला प्राप्त झाला. म्हणून महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3018 इतके गाव मी आतापर्यंत फिरत राहिलो. हे कधीच लिहिलेलं आहे संस्थान बाबा, एकदा आल्यावर पुन्हा लिहित नाही. जरासा पायाला चिटकलेल्या मातीच्या कणा इतकीच कृपा झाली. काही साधा वाचिलं की 7 कागद फेकून द्यायचा. शिव्या पाठ आहेत 250-250 नुसते ऐकू ऐकू. या ट्रॅक्टरचे ऊसाचे ट्रॅक्टर असतात ना, यायच्यातले गाणे ऐकू ऐकू तर 450 कडवे पाठ केलेत. म्हणायचा संबंध नाही, गाणे म्हणा. मेमरी कार्ड म्हणून तर मी मोठ्या मेमरीचा मोबाईल घेत नाही. आपल्याला याच्यात मेमरी कार्ड चांगलं टाकलंय, मग हे कशाला घ्यायचं काचाचं टपर. आणि याचा काय भरोसा असतो, तुम्हाला जे जायचं नाही ते बटन दाबल्यावर डिलीट होतंय म्हणा, आणि जे जाऊन ते बटन दाबल्यावर दुसऱ्याला जातंय. जे जाऊन ते पण मग कशाला घ्यायचं ते घरानं. त्याच्यापेक्षा हेच बरं, आपल्या याच्यावर तारका येत्या, गड्या गुड्याला याच्यावर बोलवतो, पाहुण्या राहुण्याला याच्यावर बोलवतो, प्रेम करणाऱ्याला याच्यावर बोलवतो. काय करायचं ते भिताड एवढं मोठं, खिसा फाडायची धन. विठाला विठाला ही सरस्वतीची ताकद आहे. ठीक आहे. राजानं सांगितलं, आई साहेब सरस्वती माते पर तुमच्या तिच्याकडे तुमच्या मदतीनं जात आहे. ठीक आहे राजा. आणि जगदंबेच्या कृपेने सरस्वती प्रसन्न झाली. काय पाहिजे राजा? माझ्या नगरीतली सर्व विद्यार्थी बालक विद्वान झाले पाहिजे. आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभला म्हणून विद्वान त्या गावातली आपत्ती होती, म्हणून त्या गावाला नाव ठेवलं दादा विद्यानगर. विद्यानगर नावाचा फार विचार असतो. एक जणानं मला प्रश्न केला, उत्तर भारतातला साधू येतो, त्या साधून आम्ही एकदा गेलो त्या का यात्रेच्या निमित्तानं. 9 दिवसाचा प्रवास होता. एक महाराज म्हणले चला, गेलो मी, मला वेळ होता, गेलो तर आम्ही उन्हाळ्याचे दिवस. तर त्यांनी सांगितलं कथा भागवत सांगता, पण हिंदी येत नाही मला, जाऊ द्या कशाला बोलायचं हिंदी. तुम्ही भागवत सांगता? हो म्हणे. ते हिंदीत विचारलं पण मराठीतच सांगतो. ते म्हणले प्रल्हादाला प्रल्हाद हे नाव का ठेवलं? अरे बाप, कष्टात सुटला महत्व. हे बाळ्या भागवत सांगू नको तू इथून पुढे. आता श्रीमद भागवतामध्ये प्रल्हाद हे अनन्य साधारण महत्व आहे. आणि प्रल्हादाला प्रल्हाद नाव एक का ठेवलं जर तुला सांगता येत नाही तर तू ज्या लोकांना सांगशील त्याच्या अंगावर भिताड पडल. भागवत सांगायच्या लायकीचं नाही. पुन्हा अनुष्ठान 64 नावाचा विग्रह कळाला. परा पश्यन्ति मध्यमान वैखरी वा निर्भुषतो नामनेयाम पराछिन्न भाषा वयज्जाये नामनेन प्रल्हादो. एक त्याचा विग्रह. आणि दुसरी गोष्टी पराभियम पाराश्व जयते जयस्तु स्थित मंगलाति नामनेयाम भयो पराभयं पश्यन्ति नानां प्रल्हादो नामनेन जायते. फोन आणला होता त्या माणसाचा, आणि मग एका चांगल्या हे भिताडावानी मोबाईल बी कधी कधी कामी येतात ना, मग त्या मोबाईलवर बोललो तर त्याला पाठी. आता बोले मग महाराष्ट्र में आने के बाद आपको मिलता. मी आणलं भेटूच नको, पुन्हा दुसरं काही विचारशील तर पुन्हा दुपन निघल.
बस झाला आता येऊ नको, एकाच प्रश्नात गार केलंच की गाव करा. ताकद सरस्वतीची. आपली ताकद काय राजा? योग असा आला मग त्या जगदंबेची साधना त्या राजाने ओतप्रोत केली आणि त्या जगदंबेच्या मंदिरामध्ये एक वारकरी गेला. साधा वारकरी, नागमणी धोत्र होते. इतके पांढरे शुभ्र धोत्र कशाचे आले त्याला नागमणी, ते साधे धोत्र. ते घेताना तर गव्हासारखे असायचे अशा रंगाचे, मग धुवून धुवून जरा जरा पांढरे होत होते आणि जाडजूड धोत्र होते ते असे जाडजूड. तसे धोत्र घातलेला वारकरी निमस्ती फेटा बांधलेला. आता तिथं येणाऱ्या व्यक्तीला पुरणपोळीचं जेवण होतं रोज एकदा. वारकरी म्हणला मला मधुकरी मागायची, तर त्या पुजाऱ्याने सांगितलं आमच्या गावात तसं ते भिकारचोट धंदा चालत नाही. आता वारकऱ्याला मधुकरीला भिकारचोट म्हणल्यावर त्याला मुंग्या आल्या, पण कुठं नादी लागन बळविन शक्ती बोलू नये. तुम्हाला एक सांगू का, हत्तीनं गाढवांच्या नादी लागलं नाही पाहिजे. हत्तीने गाढवाच्या नादी लागलं नाही पाहिजे. हत्ती हत्तीच असतो वजनदार, त्यांना नादी लागायचं गाढवाच्या. आणि गाढवाच्या नादी नाही लागल्यावर गाढव जरी म्हणत असेल हत्ती मला भेला, तर याच्यातही काही मानलं नाही पाहिजे. गाढव गाढवच असते, ते काही म्हणत असते, त्याचा काय ताण घ्यायचा. गाढव साखर खाऊ लागलं आणि साखर खाता खाता गाढवानं हत्तीला विचारलं साखरेची चव कशी? हत्तीनं सांगितलं गोड आहे. गाढव म्हणलं खरं आहे. हत्ती म्हणला अरे तुम्ही मूर्खच असतात रे. मला मूर्ख म्हणतो, मला मूर्ख म्हणतो तू, मला मूर्ख म्हणतो. साखर खरं ठेन गोड म्हणतो आणि तरी मला मूर्ख म्हणतो. टाकलीन गाढवानं हत्तीच्या नावावर केस. गाढवायला लय नाद वळवळ करायचा, लगेच हत्तीवर केस टाकली आणि केस टेबलवर बी आली. गाढवाची येत असती. चांगल्याची केस जेज मेला तरी येत नाही, नाही तर आरोपी मरुस तरी येत नाही, पण गाढवाची पटकन टेबलवर केस येते. आणि पटकन गाढवाची टेबलवर केस आली. आता शिक्षेचा दिवस आहे. एका कठड्यात हत्ती, एका कठड्यात गाढव आहे. आणि मग हत्तीचे डोळे भरून आले. त्याला वाटलं आपण उगत नादी लागलो, पण आता शिक्षा काय व्हायची तर होऊ द्या. पण राजाला बोला, विनंती केली मला 5 मिनिटं राजाला बोलायचंय. बाजूला गेले आणि राजाला सांगितलं राजे साहेब काय नाही हो, हे फुकट कळण शेंडी वळवळ ते खाऊ लागलं साखरण. मला विचारलं चौकस काय, आणि मी म्हणलं गोड आहे, ते म्हणलं खरं आहे. राजे साहेब म्हणले साखर गोडच असतील. हो ना, मी गोड म्हणलं तरी माझ्या केस टाकली. मग शिक्षा कोणाला? म्हणला शिक्षाचं काही होईल, पण तुला 3 दिवस वरी पाय करून बांधायचे. राजा काय म्हणला हत्तीला, तुला 3 दिवस वरी पाय करून बांधायचं. तो हत्ती म्हणला मग चुकलत नाही, चुकल्यामुळे बांधायचंच नाही. तू गाढवाच्या काऊन नादी लागला? अरे तू एवढा मोठा माणूस गाढवाच्या नादी लागला, काय करायचं तुला हे आगाऊपणा करायची? साखर गोड असू की खरड जाऊ दे, काय करायचं त्या नालायकाच्या नादी लागतो तू. म्हणून वारकरी संप्रदाय हत्तीला लाजविला असा संप्रदाय. भांगऱ्या भुंगऱ्याच्या नादी लागू नका. कुठं देवायनं थुत्र काढे तिथं नका जाऊ. इचकून टाकताना संसार सगळा. यायच्या लय डोसक्यात बसते, कोणी सांगितलं की लगेच बाई निघाले कुठं जाती फुकून घ्यायला. आपल्याकडे कोणते कमी देव आहेत? माया भाचीला पोरगच होईना म्हणून मसुबाला 8 खुरी मेंढी कापली. तो हा बाप कापायला पाहिजे होता मसुबाला. मग तू या भाशीला 150 पोरं झाले असते. मतदान मागायचं कामच नाही. गावात सरपंच तू हेच भाची म्हण. 8 खुरी मेंढी कापली मसुबाला आणि पोरग झालं तिला. तुला कापायला पाहिजे होता आडवं. अर्ध बायाला खाला आणि अर्ध कुत्र्याला खाला. मग भाशीला किती लेकर झाले? नालायकपणा. कमी देव आहेत का आपल्याकडं? शेंदरी हेंदरी कोण पूजी कशाला? महाराज सुद्धा तपाशी जा. पाणी पिना छान के आणि गुरु करना पछान के. पाणी गाळून पेत जा, रोग होत नाही. आणि महाराज सत्वशील महाराजाला मानी जा. ज्याचं देवाच्या ठिकाणी सगळं शरीर समर्पित झालंय अशा लोकांच्या पाया पडत जा तुम्ही. कल्याण होत असतंय कल्याण. भोंदूचा उताला सुना नाही गाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. लेकराला शोभनी झाली वैदाची दोरी, दारूची शिशियाना लय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करी चिव चिव,
निर्दयी माणसाला कशी नाही किऊ बुवा रंगानं दिसतो बगळा याचा पंथ चलय असे वेगळा बुवा रंगानं दिसतो बगळा याचा पंथ चलय असे वेगळा महाराष्ट्र शासनाने पुरस्कारित केलेले राष्ट्रसंत संत दुनियादास महाराज यांचं तुकडोजी महाराजांचं बघा दुनियादास महाराजांचं बघा संत गाडगे बाबांचं बघा माझ्या वारकरी संप्रदायाशी संलग्न विचार असणारी ही लोक आहेत विठाला विठाला हे आमच्या इथं असं भीक मागणं जमत नाही राग आला त्या वारकऱ्याला दुःखाची निवृत्ती सांगते मग म्हणले खाला पुरणपोळीचा नैवेद्य पण भजन करावं लागतं काडी चिपळी टाळ होता आणि चिपळी होती पण दुसरं कोणी सोबत नसल्यावर टाळ कशाला एकटेच होते म्हण चिपळी काढी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम वारकरी संप्रदायाने स्वीकृत केलेलं वाद्य चिपळी मृदंग टाळ विना हे आपलं वाद्य महाराज एखाद्या भागवतकाराने 1 कोटी दिले तरी त्याच्या भागवतात ढोलकी वाजवायची नाही आपले पूर्वज नरकाला जात असते आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला संप्रदायाचा अपमान नाही करायचा हेवा संप्रदाय वरी नाही नेता आला ना नका नेऊ पण संप्रदायाला गालबोट लागल असं वागायचं नाही इतकं जरी सांभाळलं तरी पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक कृपा करतो विडाला भजन रामकृष्ण हरी सुरू केलं ते पुजारी फिसकल राजाला जाऊन सांगितलं हे दुसरंच भजन म्हणायला इतकं राजानं दटिलं इतकं राजानं दटिलं इतकं राजानं दटिलं पाहता श्रीमुख गोविंदाचे सांगायला मग वारकरी फिसकल जाऊ द्या म्हणला याला चांगलं बोललं तरी फाशी देणार आहे खराब बोललं तरी फाशी देणार आहे आपलं बी दाखूच गडे याला एक जणानं मांजर कोंडून मारली खिडक्यान दार लावले कोंबड्या खात होती त्याच्या म्हणून त्यानं मांजर कोंडली गज घेतला मांजरीने ह्या खिडकीवर त्या खिडकीवर ह्या भितडावर त्या भितडावर उडी आणली पण तिच्या लक्षात होता आपल्याला मारतय जाता जाता इंगा दाखवा तिनं चांगलं बोचकार थोत्तर गित्तर असं बोरी खालून गेल्यावानीच वरबळ मेली मांजर पण यालाही वरबळ वारकरी म्हणला मारणार आहे ना याला काय सोडायचं म्हणला तुही देवी आमच्या पंढरपूरला झाडून काढी अरे बापरे त्याच्या कुठून कुठून मुंग्या नसत्या निघल्या राजा होता ना तो विद्यानगरीचा टेंभात लागला त्याला टेंभात दाखवतो का ते म्हणला पंढरपूरला यावं लागेल ना तुला आरू तुरच ते गाव जाऊ थोडंच बोलते ते अधिकारी मोक्षाचे पंढरीचे वारकरी ते काय सामान्य होते का याच्या पुढचा पुरावा सांग का पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी जिच्या ताटात देव उष्ट जेवत होता अशा साध्वी जनाबाई म्हणतात पंढरपुराच्या वारकऱ्याचे पाय माझ्या डोक्यावर त्याची जात कोणती असू द्या हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ वारकरी ना त्याच्या पायावर माझं डोकं आहे इतकी वारकऱ्याला किंमत आहे पण वारकऱ्यानं आपले तत्व सांभाळायचे तंबाखू खायची नाही गुटखा खायचं नाही काहीतरी राहायचं ना असं रंगारंगाचं पाणी प्यायचं नाही हो एखादी बाई जर तिची चप्पल पाहायला भेटत नाही ती जर गावरान तुपण पोळी वाढीत असेल तर घाम पाड्याला हॉटलावरच खायचं नाही नाईला जाणार तिकडे काही सासरवाडी नसल कोणी ओळख नसल तर एखाद्या वेळेस चांगल्या याच्यावर खाल्ला आता त्याला विलाज नाही यात्रेला गेल्यावर पण आता इथं सप्ताह आहे मस्त लोक जीव घालाले तरी इथलंच पाकिट घेतलं आणि पलीकडे धाब्यावर जेवला उताना होशील तर सोयीचं करायला जेसीबीची ताकद पुरणार नाही विठाला विठाला पैशाच्या बाबतीत नाही बोल आता
उदाहरणार्थ ते नागरे महाराज सकाळी काल्याला संध्याकाळी कीर्तनाला, आणि तुम्ही यांना म्हणता यांना पाकिट घेऊन येईन ते येईन, मंडळी लेकर कशावर जगवायचे? त्या बाबतीत मी बोलणार नाही. एखादा 5 रुपये घेत असेल ना तर 35 रुपये माग, पुढच्याला जोर आला तर ते तुला देतील, पण त्या पैशाच्या बळावर तू संप्रदायाचा अपमान करू नको, इतकं मात्र सांभाळ. धोतर नेसज आहे, कीर्तन झाल्या झाल्या बरमुडा घालू नको, कीर्तन झाल्या झाल्या पाकिटी दुसऱ्या जो देतून लगेच नाईट पॅन्ट घालू तू, संध्याकाळ पॅन्ट. नाईट पॅन्ट म्हणजे संध्याकाळच ना, हो ती पॅन्ट घाल तू. इतका यम हानीन बेटा तुला, इतका यम हानीन की भारतातला कोणताच डॉक्टर तू ऑपरेशन करणार नाही. विठाला विठाला संप्रदाय हा, तुम्ही माझं कीर्तन ऐकता, आमच्या सारख्याच्या बळावर संप्रदाय नाही टिकला. महिन्याचे वारकरी आहेत काही काही, एक मुक्काम एका महिन्याला पंढरपूरला आणि दुसरा मुक्काम आळंदीला. हो अख्खं जीवन त्याच वारीत चलत चलत चाललंय, अख्खं जीवन. मी 27 वर्षापासून 18 लोक पाहतोय. 27 वर्ष झालं मी सोहळ्यात जातो, 18 लोक पाहतोय. त्याच्यातल्या 2 लोकांचं नाव सांगतो. कालच्या वारीमध्ये बंडा तात्याला दम लागत होता तरी पण काकडा सुरूच होता. कालची वारी संपल्याच्या नंतर घुले बाबा आजारी पडले, निमोनिया झाला, तरी पण ही माणसं वारीत ज्ञानोबरायची पालखी ठेप्याला टेकल्याशिवाय हे बसत नाही. तो लोक, या लोकांवर संप्रदाय राजो, या लोकांवर आमच्या सारख्या टपराच्या गाडीत बसणाऱ्या थोडाचे, या अधिकार संपन्न लोकांवर संप्रदाय. आणि तुम्ही लक्षात ठेवा, 2 लोकांचा शाप लागत असतो. माय बापानी पोटाला चिमटा देऊन संपत्ती कमवली, माय बापानी एक टायमाचं जेवण बंद करून संपत्ती कमवली, आणि मायबाप म्हातारे झाल्यावर पोरानं जर बायकोच्या फॅरन लवलीसाठी केळीचं ढेलं जर इकलं तर मायबापाचा शाप लागतो. भडव्या आम्ही किती कष्टाने कमिली रे, आणि तू नुसत्या गन पावडर साठी इकायला. मायबाप तोंडान शाप देत नाहीत दादा, पण लागत असतो. आणि ज्यांनी संप्रदाय निष्ठेनं टिकवला, त्या संप्रदायात जर कोणी गढूळपणा करीत असेल तर निष्ठेनं संप्रदाय टिकवणाऱ्या लोकांचा शाप या भडव्यांना लागत असतो. खालून संसार पेटवतो. विठाला विठाला चाल म्हणे पंढरपूरला, जर माई देवी नाही दिसली तर तुझ्या देखता मी फाशी घेईन. आले पंढरपूर, वारकऱ्यानं सांगितलं आंघोळ करता का? मग आंघोळ केल्याशिवाय देवी दिसत नाही. रगील होत ते वारकरी, ते का पाकिट घेत होत का कधी का माझ्यासारखं थोडंच होत. नाही, आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली. तुमचे चेहरे पाहिल्यावर कळत तुम्ही किती बांध कोरीतात. लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का तुम्ही? विडाला विडाला खरांगोळ तुरकच करावं लागली. मग वारकऱ्याने देवाला हात जोडले, देवा इज्जत सांभाळ रे बाबा, ए उघड पडू देऊ नकोस रे बाबा. तू ह्या बळावर बोललो मी देवा, मालक तुमच्या बळावर बोललोय. काय ताकद. गरुड खांबाच्या पुढे पडलेले फुलाची पाकळ्या असतात ना, मंजुळाची पानं, तुळशीचे पानं, मंजुळा, फुलाच्या पाकळ्या अशा चालता चालता हारातल्या निष्ठलेल्या, हे झाडायला देवी होती. तिचं नाव होतं राजाई. झाडायला होती, झाडायला. वारकरी पुढे म्हणला, ए बाई सरक तिकडं. राजा म्हणला, काल मी पितांबर नेशिलता, त्या पितांबराला सुप्तजय नावाचे हिरे 9 होते. म्हणजे 9 हिऱ्याची किंमत 47 किलो सोनं. 47 किलो सोनं इकल्यावर 9 हिरे घेता येते. सुप्तजय मी अजून पाहिला नाही, मी फक्त पुराणात वाचिला. मी इतके सोनार पाहिले, इतक्या सोनाराला विचारलं, ते म्हणले आपली तर कॅशिटच गुंडाळ होती बापा. आणि मी मग सोनाराला मेळ लागण तर गिरगावकरांना काय पिटला हाटाव. फक्त माय पुराण लिहिणारी लोक मोठे आहेत म्हणून मी त्याच्या बळावर बोलतो.
आणि पुराणे वारकरी संप्रदायाच्या गळ्यातले तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारोनी. हे भंगाऱ्या भुंगाऱ्याचं काय सांगायचं. विठाला विठाला म्हणे मी नेसवलेला कालचा पितांबर आहे. पण देवी तिकडे तोंड करू लागली. तिला वाटलं याला कशाला दाखवायचं. लाज वाट लागली. वारकरी म्हणला ए तुला म्हणलं ना रे बाहेर होय म्हणून. बर हातातला झाडू सरळ केला आणि उभी राहिली. राजाने सांगितलं माय तू इथं. बाई म्हणल्या राजा तुला प्रणाम. राजा म्हणला आई साहेब तुम्ही माझ्या कधीच पाय पडा नाहीत. अरे पंढरपुरात जेव येतो का त्याच्या मला पायच पडावं लागते तेव्हा तर तिकडे भोग मिळतात. घरी गेल्यावर बोलू म्हणे आपल्या. चल सगळं आटपलं. दुसऱ्या दिवशी राजाने चंद्रहार घातला. देवीला अलंकार केले. पुष्पांच्या माळा घातल्या. नवचंडी केली. पितांबर नेसवला आणि विद्यानगरीच्या राजाने हात जोडे माय जगदंबा रुपयाचं मंदिर आहे तुला. हिऱ्या माणिकाच्या माळा आहेत. त्रिभुवनातल्या राजाच्या बायकोला जो हार नाही तो रोजचा एक नवा नवा हार मी तुला घालतोय. तुला पंढरपुरात झाडायची काय गरज आहे. काय सांगावं देवीनं काय सांगावं. राजा अरे पंढरपुरात झाडून काढून वापस येताना एकदा त्याचा चेहरा पाहते आणि त्याचा चेहरा पाहिला की इकडे चंद्रहार भेटतोय. राजा तुला एक माहिती आहे मी माझ्या जीवनात मी 2 दिवस पंढरपूरला गेले नाही. होय मी 2 दिवस पंढरपूरला गेले नाही. राजा त्याच काळामध्ये तुझ्या रक्ताच्या नात्यातली एक व्यक्ती वारली. तुला सुतक पडण पूजा करणं तू 10 दिवसाची बंद केलीस. कशाची ताकद आहे माहितीये. त्याला न पाहिल्याची. त्याला न पाहिल्यामुळे इकडे भोगाचार संपतोय. अरे त्याला पाहिलं की मला तुझ्या मंदिरात सुख प्राप्त होतंय. जगदंबेला सुख देण्याची ताकद आदि शक्तीला सुख देण्याची ताकद ही त्याच्या चेहऱ्यात आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात मालकाची रूपातली मुखातली ताकद आहे. आवाज करा मोठा. माझ्या भगवान शिवशंकराला सुद्धा सुख प्राप्त झालं. दुःख काय होतं. तुमचं आमचं दुःख निवारण करायची ताकद ज्या शिवजी त्यांना दुःख कसलं होतं माहिती का. तुम्ही बेजार आहेत याचं दुःख शिवजीला वाटत होतं. त्याच्या भक्तांना बेजार करणारी काही बडवी लोक होती. काही विदुषी लोक होती. मग या पृथ्वीवर सज्जनांना त्रास देणाऱ्या
काही नालायकांची संख्या वाढली होती म्हणून शिवजीने हे त्रिभुवन पाहिलं, हे मृत्यूलोक पाहिलं. क्षमा असावी त्रिभुवन, मृत्यूलोक पाहिलं. मृत्यूलोक त्याला म्हणायचं जिथं माणसं मारतात, देह समर्पित करावा लागतो, त्याला मृत्यूलोक म्हणतात. हा लोक बघितला तर याच्यापैकी प्रांतात एक एक नालायक होता, तो सज्जनांना त्रास देत होता. मग शिवजीला एक दुःख झालं. पार्वती आई साहेबांनी विचारलं, भगवान प्रभू स्वामी आपण खिन्न आहात, गेल्या 8 दिवसापासून आपण तांडव नृत्य केलं नाही. शिवजीला आनंद झाल्यावर तांडव नृत्य करायचे एक, किंवा एखादा दुष्ट मृत्यू पावल्याच्या नंतर तांडव नृत्य करायचे, म्हणजे आनंदच वाटायचा त्याला. आणि दुसरी गोष्ट, पृथ्वीवर एखादा सदाचारी पुण्यशील महात्मा बघितला की शिवजी तांडव नृत्य करायचे, पण शिवजीचं तांडव नृत्य बंद झालं. पार्वती आई साहेबांनी विचारावा तर आपण कसं विचारावं मालकांना? ठीक आहे, तुमची आमची बायको थोडीच होती. आज कुठं चाललात कीर्तनाला? पुण्याकडे. मग तिकडे गावच कोणतंय? बर बर, ते तारीख घेणाराचं नावच काय? हो, त्या गावात लोकच किती घेत अशी असेल होय. मग जाताना कुठं कुठं चहा पिणार आहेत? तू कॅमेरा लावा आता डोसक्याला नवऱ्याच्या. नवरे वागायलेत तर शिव, त्याच्यामुळे कालांतरानं कॅमेरे लावाच लागते या नालायकाच्या. हिशोबात वागायला पाहिजे ना. महाराजाच्या मोबाईलला लॉक कशाला पाहिजे? त्या महाराजाचा अंगठा दिल्याशिवाय त्याचा मोबाईलच उघडणं. पकवा द्या, अंगावर घेऊ नका. रेडीमेड कपड्याचं दुकान नाही काय तुमच्यासाठी कपडा. पुन्हा लोक म्हणतील तुम्हाला कसं काय धुतलं. हे काही काय माणसं नाही, तुम्हाला नाही. काही माणसाला फक्त छिद्र पाहिजे, फाडायचंच काम. या इचक्याच्या अवलादी आपल्यात लय झाल्या आहे का नाही बुवा? मग आता मृदंगाचार्य असेल, गायक असेल, बाळू महाराजाला ठीक आहे, मोठा मोबाईल घेऊन याच्याबद्दल काय नाही. आमचे पोर आता ते शाळा बंद झाली तेव्हा त्यांनी घेतले. पण बाळू महाराजाचा अंगठा लावल्याशिवाय मोबाईल उघडत नाही. तो भरलं काय त्याच्यात? पावदीन तुझ्या बायकोला कळतो हा मोबाईल. त्याच्यात किती काळं बेंद्र घातलंय, किती ढवळ हे, किती खैर बांड हे दिसू दे ना. तू काय दिवे लावायला तिकडे फडव्या आणि लेकरा बाळायला पाप सासवायला, तिला कळू दिन जरा. ती तू या नावानं कुंकू लावायली नालाय का? तुळशीला पाणी घातलं आणि जाग्या वेंती, आणि तू कुठे कुठे चरवतो. हे जरा मोबाईल बघू दिन तिला. काय गरज आहे महाराज? काय होत्या ज्ञानोबा तुकोबारायचं जीवन किती प्रांजळ असेल, किती प्रांजळ, किती प्रांजळ. आपण त्यांच्या नावानं भाकरी खाणारी माणसं आहेत. आपण निष्पाप जीवन जगायला पाहिजे, काचासारखं जीवन जगायला पाहिजे, नित्तळ पाण्यासारखं जीवन जगायला पाहिजे. दगडावर आपटिल्यानं मरण नाही आपल्याला. आपण गोड वागायला पाहिजे. का? ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आमच्या पाया पडती. याच्यामुळे आपण जीवन असं गोड जगायला पाहिजे. चला असो. आई साहेबांना विचारलं नारदांना, नारदा विचारा मालकाला. देवर्षी नारदांनी विचारलं, टाइम झाला का? संपायचा टाइम झाला असेल ना कीर्तनाचा? 1चा आहे का? बर, लोक जेवायचे तो. बर, एवढा पुरावा सांगा. नारदाने विचारलं, प्रभू आपण नाराज आहात? नारदा, काय विश्व रचलंय रे. अरे एवढ्या सुंदर सृष्टीमध्ये सात्विक, सदाचारी, पुण्यशील, साधू, महंत, योगी, जपी, तपी, ऋषी, मुनी, नामधारक, वारकरी, साधना करणारे, साध्वी स्त्रिया आहेत, साधू आहेत. यांना त्रास देणाऱ्या भडव्यांची संख्या वाढली रे. हे बघितल्यावर मला दुःख होतंय. तर देवर्षी नारदानं सांगितलं, एकदा गोकुळात जा ना, तुमचं दुःख कायमचं जाईल. आणि मग गोकुळामध्ये द्वादशीच्या दिवशी शंकर गेले. द्वादशीच्या दिवशी भगवंताचा जन्म झालता अष्टमीला संध्याकाळी, म्हणजे अर्धी रात्र ती. तर नवमी, दशमी, एकादशी हे 3 आणि ती अर्धी रात्र, म्हणजे 3.5 आणि ते अर्धा, 4 दिवसाचे देव होते. आणि द्वादशीच्या दिवशी बोरेश्वर भगवान, काशी विश्वनाथ भगवान शिवशंकर एका सामान्य जोग्याचं रूप धरून
गोकुळात पोहोचले. जोगी दिसतो विचित्र, त्याला तीन नेत्र चर्म वेगळे, नाही वस्त्र मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे. कुलभूषणा निजबा नारायणा, बाळा जो जो रे. योगी आला से विश्रामा, योगी आला से विश्रामा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे. नंदराजानं सांगितलं, यशोदे दारातला जोगी आपल्या बाळाचा मित्र आहे. मग त्या जोग्याला आपलं बाळ दाखवायचं. 10-12 दिवस पहिली जी बाळांतीन झाली ती बाहेर येत नव्हती, तर लेकराला बाहेर येऊ देते नव्हती. मी पहिल्या बाळांतीन सांगायलो, आताच्या नाही. आता कोणी नियमच पाळीनं म्हणून पोरग जालन्यात आणि माय पुण्यात. झाल्या झाल्या पोरग जालन्यातल्या दवाखान्यात ठुलं काचा, जालना हॉस्पिटलला भुसे साहेबाच्या तिथं, आणि माय म्हणले पुण्यात. हे आपण नियम पाळीनच ना. काय जपत होत्या माझ्या लहानपणी बायका. अहो घरात चप्पल काढीत नव्हती बाळांतीन. 12 दिवस घरात चप्पल, बाजाव पण चप्पल, कांदाल बांधलेलं, आंघोळ मधातच. हो, मच्छर चावून म्हणून शेराच्या झाडाची फांदी अडकिली. मच्छराला लय टोचणे हाणायचा नाद. काही कायला अशा मच्छराच्या चावला दी, काही काही अशा टोचण्या सांगितले. मग त्या शेराच्या झाडाला अशी टोचणी हाणली की ते मच्छर मरत होता. ह्या उदबत्यान निदबत्यान हे काय कोण ठिकाणी नाईटन कोणतं काय ते रिफिलन फिफिर लावायची काय गरज नव्हती. काय होतो. एक जण म्हणला, इतकं तुला माहित, तू बाळातीन झालता का? मी म्हणलं, अगो धंदा आता हो, तुला एवढं कसं काय माहित आहे? अरे मी खेड्यात जन्म झालाय, मला पाहिलेले काय बाळांतीन जपायचे. लिंबाच्या काड्या ठेसून द्यायचे. ह्या असे वाळकावानी लेकर टवटवीत दिसायचे, टवटवीत. आता बेंबीत नळीन, पायात नळीन, नाकात नळीन, थोतरात नळीन, बैंगनावानी तोंडन, चवळीच्या शेंगावानी हातन. मला बाब्या झाला आणि पोरग पिढे वाटायले. आणि तिसऱ्या दिवशी तर बाब्यावर गुलाल फेकला. अरे बाब्याचा बाप. असं कुठं असतंय? तुम्हाला सांगतो, जुनं लक्षात घ्या. कोट्यावधी लोक जुन्यावर आले. 1,18,00,000ची गाडी एका माणसाची, आणि त्याच्या गाडीत बिसलरी खापराची. जुन्यावर आलेत माणसं, जुन्यावर आलेत. जुन्यावर मधल्या 20 वर्षाच्या काळात पैशाचा गर्व झाला, आपण भैकलो म्हणून हे रोग सुरू झालेत. आता जुन्यावर या, जुन्यावर या. हो, 10 एकर जमीन आहे, त्यानं काय उंदीर धरल्यावाने दुधाची पुडी आणतो. 20 एकर जमीन आहे तुला, माणूस पुरला तर उगन अशी काळी भोर जमीन. महाराज दूध प्याता का? म्हणलं मी बोक्या नाही. दूध प्याला आणि दूध आणलं ती दुकानातून, थैली उंदीर आणल्यावानी. आणि 20 एकर जमीन, कोंबड्या पाळल्या 20 गाय पाळीनं. आणि पुन्हा कीर्तनात माईकवर सांगतो, गाई पाळा, तुला हाणायला पाहिजे. विठाला विठाला द्वादशीच्या दिवशी आई साहेबांनी मुलगा दाखिला. घरी आले, तांडव नृत्य केले. कथाचे मपिदाती स्वदेजानी भयाजाती आवाजाती कृतेजानी रायो दंडाती मुंडाती भयजानी सुदयती छंद पराभय जायन्ते. कैलासाधिपतयं नमः, वैकुंठाधिपतयं नमः, सत्यं वासं पतयं नमः, गोलोकाधिपतयं नमः. नृत्य केलं. आईसाहेबांनी विचारलं, आज तांडव, आज सुख मिळाले. पाहता श्रीमुख गोविंदाचे सुख. तो आम्हाला निर्माण कोणी केलं माहितीये? सत्यलोकातल्या मालकाने. 5 मिनिटात पुरावा, मग विठोबा रुक्माई. सत्यलोकाचा मालक ब्रह्मदेव यांनी सृष्टी निर्माण केली. जीव सृष्टी निर्माण करायचं खातं ब्रह्मदेवाकडे. किती विद्वान! 28, 14, 29 आणि 12 गोष्टीपैकी 2 गोष्टी सांगतो. माणसाच्या हाताचा अंगठा किती मोठा आहे, पण माझ्या अंगठ्यावर जे ठसे आहेत, भारतात एकाही माणसाच्या अंगठ्यावरले ठसे माझ्या अंगठ्यासारखे नाहीत. जागा किती अंगठ्याची? अरे ओम बाबा, किती जागा आहे अंगठ्याची?
पण या गिरगावकराच्या अंगठ्याचे ठसे भारतातल्या एकाही माणसाच्या अंगठ्यावर नाहीत. हे कोणी केला अंगठा तयार? दादा अण्णा, हे अंगठा ब्रह्मदेवाने केला. दुसरा मुद्दा सांगू तुम्हाला. ही टाकी नाही बांधलेली पिवळी टाकी प्लॅस्टिकची, हिला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडायचं, म्हणजे पाडू नका. हो, जाताना हाणायचं कोणी दाभन तिला. हो, बाळून सांगितलं म्हणले. ह्या टाकीला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडायचं प्रकाश बुवा, कालांतरानं तिच्यात थेंब राहत नाही. एवढी टाकी, ही उभी टाकी तयार केली ब्रह्मदेवानं, आणि ह्या टाकीला 9 छिद्र पाडलेत, पण एकाही छिद्रातून मनानं पाणी येत नाही. काय डोकं असेल त्या ब्रह्मदेवाचं? आणि त्या ब्रह्मदेवाचं मृत्यू लोकात मंदिर नाही. कमी दुःख असेल का? साधं दुःख असेल? काय वाटत असेल ब्रह्मदेवाला वरून? बाळ्या म्या निर्माण केलाय, बेट्याचं हाड मोडे तर त्याला खुर्ची बसायला टाकली, त्याला वरतून पाकिट देते, पाकिट इकडं तिकडं उडूनी म्हणून त्याच्यावर नारळ ठेवते, आणि बाळ्याला म्या जन्माला घातलंय, आणि तरी मंदिर नाही. त्याचे पाय धुते, त्याच्या पाया पडते. दुःख वाटत असेल का नाही? दुःख फार मोठ्या अधिकाऱ्याकडे गेलं, आणि त्या अधिकाऱ्याने सांगितलं दुःखाची निवृत्ती करायची असेल तर एकदा बघायला जा. पण मोठाली माणसं गरीबाची इथं जाला जरशी लाजत असते. मोठाले माणसं फक्त तव्हाच लाजत नाहीत उभं राहिल्यावर. तुम्हाला कसं काय क्लिक झाले? मी तुम्ही असं काही बी अंगावर घेत जाऊ नका ना. कॅमेऱ्यावाले बी हसते आमचे. मग मात्र कोणाच्या पाया पडावं लागते? गुलूब शाट झालेल्या रंगूबाईच्या पण. बघा माझ्याकडे येरी मात्र मोठाली माणसं लाजत. आमची त्या एका बाईच्या सासऱ्याचे पित्र होते, म्हातार मेलं, जीव गेल्याचं निमित्त झालं, आणि मेलं म्हातार. त्याचे पित्राला कडी लागते. 14 पदार्थापैकी कडी अनन्य साधारण पितृतिथीतला पक्षातला तो पदार्थ आहे. पक्ष म्हणजे राजकारण नाही, पितृतिथी. आणि मग तिनं सांगितलं, बाळू ती खाल्ला कड्या मळ्याचीच होती, म्हणलं ती मागच्या वर्षी तोडली, म्हणजे अख्ख्या शिवारातची झाडलाय. त्याला जमीन 150 एकर, गाय नाही, मसड नाही, काय नाही, आणि ताकाला कडी लागण, आमसूल नाही कोणाची तर काय नाही. पण गावात नेमक्याच 2 बाईनं, एका बाईनं 2 म्हशी आणल्या होत्या, आणि तिला जमीन 1.5 एकर. मग हे बाई म्हणली आता आपण तिच्या इथं ताकाला जा. तर ते ताकाला जाताना मोठ्या घरच्या बाया पदराखाली गाडगण येतात. ह्यो आगावपणाच झाला ना. हा सुशिक्षित भिकार चोटपणा. ताक फुकट आणायचं, गाडग झाकून न्यायचं, नाही भिताड पडायचं का अंगावर झोपी त्याच्या कधीची. मग असं ते, आणि ते बी जग कोणता? तुटलेल्या दांड्याचा जग, पोराच्या लग्नात आलेला फोकट्या दांडा राहिला हातात आणि जग पडला पायावर, आणि ते जग मग पिठ मोजायच्या कामी होते. ते काय कामी येते जग? आणि मग त्या असा जग पदरा खालीन. त्या म्हणल्या, भाई जिजी आलात का? आणि कशा आलात बाई? कस बाई गरीबाच्या घरी 150 एकर जमीन, हिला 1.5 एकर. अगं अंतिका, तिचं नाव अंतिका. अगं अंतिका, मामांजीचं श्राद्ध हे उद्याच्याला, आणि श्राद्धाला कढी लागते ग, एक जगभर ताक दे बर. अंतिका म्हणली, जिजी तुम्ही केवढ्या मोठ्या बाई, काय करी जा, एखाद्या बार उन्हाळ्या पान्हाळ्याची आमची मसड तुमच्या बांधाला चोरू द्यायचा. मी तुम्हाला काल जेवढं दही टाकलंय तितकं 10 लिटर दही देते कढीला. त्याची कोशिंबीर सुद्धा करा, त्याचं पंचामृत सुद्धा करा. पंचामृत लागते. पंचामृताचं नाव मोठं, लक्षण छोटं. तिळाचा कुट्टा, जरासं गुळाचं पाणी, जरासा मसाला, आणि मिरच्याचे अर्धाले तुकडे, आणि त्याचं नाव पंचामृत. ते असं शॉक लागल्यावर आणि खावं लागते. आमच्या एका पाहुण्यानं फुरका हाणून तोंडातून पाणी येणं, सगळ्याचं जेवण बंद करणं. हो, त्याला कुठं खाता येत असतं का फुरका? येडपटन खाता बी आलं पाहिजे. लाडू फुटणं जोरात दाबला तर दुसऱ्याच्या अंगावर गेला, असे येडे ना.
आमचा एक मित्र होता, आम्ही सोबत गेलो जेवायला, तर मग ते सफरचंद कापलं, केळी कापल्या. आपल्याकडे केळं तसेच देते, आवताचे जांभळे दिल्यावर. सोल मधलं काय कातडे बायकोला घेऊन जाय. आता काही काही लोक केळी सोलून देते, ते वरचं डाळिंब सोलून देणार, मधले त्याचे ते मनी मनी लाल काढणे, सफरचंदाचं टरकल, त्याचे चकत्या, त्याला खाला काट्याचा चिमटा, ते चमच्या त्याला धरायला असं बुंडल ह्या याच्यावर लाल एवढं एवढं. आमच्या मित्रांनी ते बुंडलच खाल्लं. ते म्हणलं याला चव नाही, आरम्यानलो बुंडल्या ते फायबरच धरायला असते ना, ते बुंडल खात असते तो चमच्याच. असे काही काही येत घेळण कुठं त्या खाता येतात. इतका हसू नका, माया संग इतके भांगारे नसते. तुम्हाला राग येतय, तुम्हाला राग येईल म्हणून मायावर घेतलंय. हे संच तुमच्या संच सांगायला लागलो. विठाला असो. नारदानं सांगितलं देवादिदेव जा. ही बाई गेली म्हणली 10 लिटर दही देते, किलो भर तूप फुकट देते, पण एका बकिटात दही एका बकिटात तूप न्या. आणि बयान मला 150 एकर जमीन, आणि मला लोक हसते ना. ती म्हणली घराच्या बाहेर होय, ताक इकत नाही फुकट नाही, मला मसडात होता ना, मला नाही हसत का लोक, आणि तुला फुकट दही न्यायचं तर हसायला लागले. असं मोठाल्या माणसाला गंडलं येते. मोठा वाडा पोकळ वसा, वारा जाई बसा बसा. मोठाल्याचं फक्त आता कमानी राहिल्या मोठाल्या, काहीच नाही. नाव नुसतं नाव नाव, डोक्याला केस कमी इतका बुरगुंडा. नुसता 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 असं काही नाही केलं पाहिजे. चांगलं वागलं पाहिजे, मग देव अशी वेळ येऊ देत नसतो. ब्रह्मदेवाने विचार केला, जगाला निर्माण करणार मी, गुरख्याला पाहाल कशाला जाऊ. त्या साधूने सांगितलं तुम्ही गुरख्याकडे जाऊ नका, त्याचा चेहरा पाहिला की तुमचं दुःख जाते. मधात 2-3 प्रयत्न केले ब्रह्मदेवाने, असफल झाले. आणि मग ब्रह्मदेव एके दिवशी बघायला आले. वृंदावनाच्या ठिकाणी देवाला बघितलं. 19व्या दिवशी पुष्करला मंदिर झालं. द्वापार युगाच्या अगोदर पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर नव्हतं. लिहून घ्या. गोळ्या संपल्या नाही माझ्या, मी कोणाचं ऐकून सांगत नाही, वाचून सांगतोय. ऐकून फक्त 6 श्लोकाचं सांगतो. त्याच्यापैकी एक महात्मा बघायला भेटला नाही 6 पैकी. त्या महात्म्याचं नाव होतं वैकुंठवासी माधव महाराज मगर, सुरज खेडकर. महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुराण क्षेत्रात लाभलेलं रत्न. 280 पानाचं लिखाण मला सापडलं. तात्विक 2 माणसं त्यांचं कीर्तन ऐकून लिहित होते, आणि ते लिखाण मला सापडलं. नशिबवान बाळाय, मला ओरिजिनल लोणी सापडे का महात्म्याचं. विठाला विठाला ब्रह्मा करत आरती मला पहिनावे. त्या दिवशी विटेवरच्या मालकाला द्वापार युगात गोविंद नाव पडलं. ब्रह्मदेवानं त्या दिवशी कामधेनू नावाची गाय आणली, तिच्या दुग्धानं अभिषेक केला, म्हणून देवाला गोविंद असं नाव पडलं. 19व्या दिवशी पुष्करला प्राण प्रतिष्ठा झाली. शिवजी भेटण्याकरता गेले. 10 भुजानी माझ्या शिव सारखीच गेले. संप्रदायाच्या नियमानुसार जय विठ्ठल होईल, ज्ञानेश्वर माऊली होईल, जय विठ्ठल होईल, आणि त्याच्यानंतर आरतीच्या वेळेला सर्व आरत्या होतील. आणि शेवटची आरती मोबाईलवर आहे, ती आरती रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांची होईल. ढोब्बार कुमाये ढोब्बार कुमाये
कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा बालवयात 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. नाना प्रकारच्या भक्तांच्या सुखाच्या गोड अशा सुखद कथा श्रीमद भागवतात आहेत. असा परम पावन विश्वाचा मालक 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहून नाना प्रकारच्या लीला केल्या. गाई वासर वळले, चला वळू गाई, द्वैसू जेऊ एके ठाई, गोपाळ एकत्रित घेतले, बिभ्रतम वेन शृंगा भजायते, व्याधी निवारण हितार्थायाम प्रसाद रस्तु कवल कवल. हा इथं नाना प्रकारचा काला केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानी दिव्य असं तेजोमय रूप द्वापार युगामध्ये नाविन्यपूर्ण आहे. धावत्या वेगात आज परम पावन महाशिवरात्री 5 पर्वणीपैकी एक असलेली पर्वणी, त्या पर्वणीची परिसांगता आज आणि याच परिसांगतेच्या मुहूर्तावर 19 तारीख या रयतेचा राजा, ज्या राजाला आपल्या देशात तुम्ही आम्ही मानता काही नवलाची गोष्ट नाही, महासत्ता असणारे देश 84 चे देश जपान आणि अमेरिका या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उगवता सूर्य म्हणून पदवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर हरेश्वर भगवान की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. भारत माता की जय, भारत माता की जय. असा पवन पावन राजा, अशा राजांचा हा प्रगट उत्सव आहे, जन्मदिवस आहे. किती नाविन्यपूर्ण राजा. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा सांगायचे, एकदा तुकोबरायचे वारकरी गडावर गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वारकऱ्याचा स्वतः बूट उचलून कोनाड्यात ठेवला. तर किल्लेदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न केला, राजन आतापर्यंत तुम्ही कोणाच्याच बुटाला हात लावला नाही, या सामान्य कपडे घातलेल्या सामान्य व्यक्तीच्या बुटाला हात का लावला? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्लेदाराला सांगितलं, मी राजा या नात्याने आमच्याकडे चांगली माणसं येत असतात आणि नालायक माणसं पण येत असतात, म्हणून नालायक माणसाचे पाय पवित्र वारकऱ्याच्या बुटाला लागू नये याच्याकरता मी बूट बाजूला ठेवला. इतकी संप्रदायाची दक्षता घेणारे माझे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. एवढी दखल. तुम्हाला एक सांगू का, खेड्यापाड्यात थोडस शिक्षण झाल्यावर औरंगाबाद सारख्या शहरात राहायला गेलेल्या बाईला कधी कळत नाही, आऊ थांबणाऱ्याला सुद्धा कोरकोर चपाती वाढीतील, तिला कळत नाही. पण वारकरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंक्तीला बसल्यावर भातावर अर्ध बुटकं तुपाचं रिचवलं. तर किल्लेदाराने असं पाहिलं होतं. नंतर विचारलं का, अरे काबाड कष्ट करणारा, शेतात काळ्या मातीमध्ये रक्ताचा घाम करून मातीत टाकणारा हा वारकरी आहे, आणि त्या वारकऱ्याने ओतप्रोत जेवावं अशी माझी भावना. इतकी भावना गोड असणारा राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. एक पुन्हा सांगू का तुम्हाला, या अष्टादश संतांच्या नंतर या महाराष्ट्राच्या मातीत जर कथा, कीर्तन, मंदिर, धर्म हा सगळ्या गोष्टी जर टिकून असतात तर एकच दबदबा आहे, तो दबदबा म्हणजे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. हे नाविन्य असा परम पावन राजाचा जन्मोत्सव. अशा जन्मोत्सवाच्या दिनी माझ्या राजाला गिरगावकराचा आपल्या सर्व वारकऱ्यांचा उपस्थिताचा तिरवार मुजरा, गोड 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 असा मुजरा. किती विश्वास होता. ज्या राजाच्या पोटी जन्माला आलेला एक छावा शंभूराजे, एक महत्वाकांक्षी बाप ऐका, किती रगदार कुटुंब होतं. 12 दिवस वाघाला उपाशी ठेवलं दादा. 13व्या दिवशी सकाळी संभाजी राजाला त्याच्या समोर ठेवलं त्या वाघाच्या. तर वाघाने पुढच्या पायाचे गुडघे खाली टेकावा आणि शंभू राजाच्या पुढे वाघाने लघुशंका केली वाघाने. तर शंभू राजाने विचारलं, का रे आता तू लघुशंका केलीस, गुडघे वाकवले, मी तुला मारणार नाही, रडतो का? नालायकाच्या हाताने मरण्यापेक्षा तुझ्यासारख्या शूर व्यक्तीच्या हाताने मरावं. डोळ्यातल्या पाण्याचा सांकेतिक अर्थ कळाला आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र शंभूराजे वाघाचा जबडा फाडून दुपजीप तोडून काढली. असा रगदार पुत्र ज्या वंशात एकही युद्ध हरले नाही,
एकही युद्ध हरले नाही असा छावा छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला दिला. ते शंभू राजे काय नाविन्यपूर्ण असतील माणसं महाराज. हे प्रत्यक्ष देव आपल्यासाठी धर्मवीर होते. आपल्या तुमच्या आमच्यासाठी ही सगळ्या गोष्टीनं मायबाप ठरलेले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा राजाला पुनश्च प्रणाम करतो. वेळ फार झालेला आहे. आता सगळ्या लोकांना प्रसाद आहे. कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. पुरेपूर असा हरिओम बाबांनी प्रसाद केलाय. आणि ते कोण करणार आहेत? त्यांच्याकडे अन्नपूर्णेची कृपा आहे. त्यांच्याकडे बोरेश्वर शिव पार्वतीची कृपा आहे. ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा आहे. लक्ष्मीची कृपा आहे. सरस्वतीची कृपा आहे. जलाराम बाबा सारखी त्यांची जी झोळी ही ती अक्षयी झोळी आहे. ती शाश्वत झोळी आहे. त्या झोळीत कसल्याही प्रकारचं काही कमी पडत नाही. सगळ्यांनी प्रसाद घेऊन जा अशी बाबांच्या वतीनं संस्थांच्या वतीनं सर्व भक्तगणांच्या वतीनं मी विनंती करतो. आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.